मनसेच्या 19व्या वर्धापन दिनाच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं। यावेळी राज ठाकरेंनी नुकत्याच पार पडलेल्या कुंभमेळ्याचा दाखला देत देशातील प्रदूषित नद्यांकडे सर्वांचं लक्ष वेधलं। आपल्या देशातील नद्या प्रदूषित असल्याचं अनेकदा वेगवेगळ्या रिपोर्ट्समधून समोर आलंय, मात्र त्याकडे सरकार आणि संबंधित यंत्रणांनी वारंवार दुर्लक्ष केलं। विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वीच कोरोनासारख्या भयानक परिस्थितीतून आपण सर्वजण बाहेर पडलो। त्यानंतर कुंभमेळ्यात जाऊन एकत्र लाखो लोकांनी दूषित असलेल्या गंगा नदीत स्नान करणं आणि तेच दूषित पाणी पिणं कितपत सुरक्षित आहे, हा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला। मुळात नागरिकांच्या आरोग्याशी आणि देशाच्या सौंदर्याशी निगडीत असलेल्या राज ठाकरेंच्या विधानाला काही धर्मांध लोकांनी धार्मिक वळण देत त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली। त्यामुळेच आज या व्हिडिओच्या माध्यमातून राज ठाकरेंच्या विधानाला धरून पर्यावरणाचे रिपोर्ट्स कुंभस्नानाबाबत काय म्हणतात आणि विशेष म्हणजे जे धर्मांध लोक राज ठाकरेंवर टीका करत आहेत त्यांचे आणि आमचे आदर्श असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कुंभमेळ्याबाबत काय सांगितलंय हेच या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। सुरुवात करूयात राज ठाकरे नेमकं काय बोलले यापासून। काही वर्षांपूर्वीच आपण कोरोनासारख्या परिस्थितीतून बाहेर पडलो आहोत, पण आपण आजही आपल्या जीवाची पर्वा करत नाही। देशातील जवळपास सर्वच नद्या दूषित आहेत। ज्या गंगेत कुंभमेळ्यावेळी लोकांनी अंग घासून आंघोळ केली त्याच नदीतील पाणी कसं प्यावं असा सवाल राज ठाकरेंनी खास ठाकरे शैलीत उपस्थित केला। मात्र राज ठाकरेंच्या विधानानंतर काही लोकांनी त्यांच्यावर टीकांचा वर्षाव सुरू केला। अनेकांच्या मते राज ठाकरेंनी केलेलं हे विधान हिंदू धर्माच्या विरोधातील आहे, पण हेच लोक ज्यांना कट्टर हिंदुत्ववादी मानतात अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांनीही कुंभमेळ्यावर अनेकदा टीका केली आहे हे कदाचित त्यांना माहिती नसेल। अशा या कुंभमेळ्यात लाखोंच्या संख्येने हिंदू एकत्र जमून स्नानादी करीत असत, त्यामुळे रोगराई पसरण्याचा संभव वाढे आणि शत्रूंना हल्ला करण्याची संधी मिळे असं स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहून ठेवलंय। त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि राज ठाकरे या दोघांची विधानं पाहिली तर त्यात केवळ भाषेचा आणि शैलीचा फरक जाणवेल, मात्र भावना तीच आहे असं अधोरेखित होत आहे। आता येऊ मूळ मुद्द्याकडे, राज ठाकरेंनी ज्या नदी प्रदूषणाचा उल्लेख केला त्याच्याकडे। कुंभमेळा सुरू असतानाच गंगा आणि यमुना यांच्या संगमस्थानाच्या ठिकाणावरील पाण्याबाबत 2 रिपोर्ट समोर आले। यामध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड अर्थात CPCBने 3 फेब्रुवारी रोजी एक रिपोर्ट सादर केला। या रिपोर्टमध्ये गंगा यमुनेच्या पाण्यात गरजेपेक्षा अधिक प्रमाणात फिकल कोलिफॉर्म बॅक्टेरिया असल्याचं समोर आलं होतं। फिकल कोलिफॉर्म बॅक्टेरिया हा माणसांच्या मळात आढळतो। याला साधारणपणे पाण्यात संभावित प्रदूषणाचे संकेतक मानलं जातं। विशेष म्हणजे CPCBच्या मते अंघोळ करण्यासाठी 100 मिलीलिटर पाण्यामध्ये 2500 MPN अर्थात फिकल कोलिफॉर्म बॅक्टेरिया हा सुरक्षित असतो। मात्र गंगा यमुना संगमस्थानावर कुंभमेळ्याच्या दरम्यान तेथील 100 मिलीलिटर पाण्यात 13000 MPN फिकल कोलिफॉर्म बॅक्टेरिया आढळला, जो आरोग्यासाठी हानिकारक आहे। मग जे पाणी अंघोळ करण्यासाठी सुरक्षित नाही ते पाणी पिण्यायोग्य कसे असेल असा सरळ सवाल यातून उपस्थित होतोय। आणि हाच सवाल जर राज ठाकरेंनी उपस्थित केला तर त्यावर टीका करण्याची गरज काय? राज ठाकरे यांनी वर्धापन दिनाच्या दिवशी जे विधान केलं ते धर्मांधतेच्या नजरेनं न बघता आरोग्याच्या दृष्टीने पाहिलं तर त्याचा खरा अर्थ आपल्याला समजेल आणि हिंदुत्वाची चादर पांघरून आपल्याला वेड्यात काढणाऱ्या सत्ताधीशांना सवाल विचारण्याची हिंमत आपल्यामध्ये येईल। मुळात राज ठाकरे हे प्रबोधनकार बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरेंचा वारसा पुढे नेत आहेत। ते कट्टर हिंदू आहेत, हिंदुत्वाचा दिखावा करणारे भोंदू नाहीत। धर्मातल्या चुकीच्या वाईट गोष्टींवर बोलणं गरजेचं असतं आणि आजपर्यंत हिंदू धर्मात हे होत आलंय। हिंदू धर्म चांगले बदल स्वीकारत आलाय, म्हणूनच मला माझ्या धर्माचा गर्व आहे आणि अभिमानही।